नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण तळेगाव स्टेशन या ठिकाणी आहोत. महिला सक्षमीकरण सध्या खूप जोर धरत आहे. अनेक ठिकाणी महिला वर्गासाठी विविध योजना सुद्धा येत आहेत. त्यातीलच एक योजना आहे, जसं आपण कोर्सेस आयोजन करत असतो. या ठिकाणी सुद्धा एक कोर्सेस आयोजन लवकरच होणार आहे. त्यासंबंधी माहिती घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो. मॅडम नमस्कार, आपली ओळख सांगावी. नमस्कार, मी ऋषाली कदमवीर गुर्जर. बरं, आपण या ठिकाणी नक्की महिलांसाठी काय करतात? महिलांसाठी आपण आता इथे उपक्रम चालू करत आहोत की महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण ही काळाची गरज आहे. यासाठी आपण एक संस्था ओपन केलेली आहे, जान्हवी एंजल संस्था, आणि त्यानुसार आपण काम करत आहोत. बरं, आपली जी संस्था आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? कधी ओपनिंग झाली असं काही? आपली जी संस्था आहे ती 12 एप्रिल 2024 साली ओपन झाली. त्यानंतर मला असं जाणवलं की महिला ज्या बाहेर पडत नाहीये, तर कशामुळे पडत नाहीये, तर त्या आर्थिकदृष्ट्या सबल नाहीये. आणि हा दृष्टिकोन मी पुढे ठेवला आणि ह्या उद्देशाने संस्थेमध्ये काम करण्यास सुरुवात केली. आणि आतापर्यंत महिलांचे उद्यम आधार काढणं, त्यांच्यासाठी म्हणजे आता आपण प्रशिक्षण घेतलेलं आहोत. व्यावसायिक प्रशिक्षण आहे जिल्हास्तरीय, डिक्सी, मिटकॉन या संस्थेद्वारे मी काम करत आहे. बरं, यात साधारणतः किती नाव नोंदणी झाली असं काही? आतापर्यंत 50-100 महिलांची नावं, म्हणजे 50 महिलांचा प्रोग्राम होता, त्याच्यानंतर अजून 50 महिलांचा प्रोग्राम आपल्याकडे झालेला आहे. आणि नवीन येणारा जो उपक्रम आहे तो शिलाई मशीनचा आहे. त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? म्हणजे महिलांसाठी कसं ते पोषक असेल किंवा फायदेशीर असेल? शिलाई मशीनचा जो आहे तो उपक्रम असा आहे की 12,700ची जी मशीन आहे ती आपण 4,000ला देत आहोत. आणि त्या दिवशी पूर्ण 1 दिवसाचा कोर्स असेल की महिलांना शिलाई मशीन कशी चालवायची, कशा पद्धतीने करायची, फुल शटरची मशीन मिळेल. आणि त्याच्यानंतर मशीन मिळाल्यानंतर मग त्यांना काहीतरी करण्याची उमंग जागी होईल. आणि ती जागी झाल्यानंतर म्हणजे आमचा असा विचार आहे की त्याच्यानंतर आम्ही प्रशिक्षण चालू करणार आहे शिलाई मशीनचं, आरी वर्कचं, असा हा आमचा उद्देश आहे. बरं, आता यासाठी समजा नावनोंदणी करायची असेल तर संपर्क नंबर आपला काय देता येईल का? माझा संपर्क जो नंबर आहे तो आहे 8830797284. त्याचबरोबर माझ्या पदाधिकारी पण आहेत, त्या पण माझ्याबरोबर काम करतात. त्यांचेही नंबर तुम्ही घेऊ शकता. आपला नंबर एकदा पुन्हा सांगावा. 88307972. बरं, तर याच्यामध्ये जे प्रशिक्षण होणार आहे त्याच्यामध्ये काही नियम अटी असणार आहे का? उदाहरण समजा महिलांचे वय किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती असं काय असणार आहे का? नक्कीच. प्रत्येक सरकारी जी योजना आहे त्याच्यामध्ये महिलांच्या वयाची अट असतेच. 45 वर्षापर्यंत आपण महिलांना जे आहे ते रोजगार उपलब्ध करून देणं किंवा त्यांचं प्रशिक्षण देणं हे 45 वर्षापर्यंत असतं. आणि जर सपोज त्याच्यापेक्षा जास्त खूपच महिलांची इच्छा आहे तर त्याच्यासाठी आपण सर्टिफिकेट देऊ शकत नाही. हाच त्याच्या पाठीमागं म्हणजे प्रॉब्लेम होऊ शकतो. बाकी इतर त्या आवडीने येऊ शकतात, काम करू शकतात. ठीक आहे, थँक्यू.